पंढरपूरची वारी म्हणजे भक्तीचा महासागर असतो. या महासागरात जाताना वाटचाल करताना पुरुषांना थोडं इझी असतं, पण महिलांना स्वतःची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं. कारण महिलांनी वारीवर जायचं म्हणून कितीही प्लॅनिंग केलं, आपली पिरियडची डेट पुढे मागे केली तरी कधी कधी वारीच्या स्ट्रेसमुळे त्यांना मध्येच पिरियड सुरू होण्याची शक्यता असते. तशी काही शंका आली तर आधीच डॉक्टरांच्याकडून गोळ्या घेऊन वारीवर जायचं असतं. युरिनरी ट्रॅक्ट होण्याची खूप शक्यता असते, कारण प्रत्येक ठिकाणची स्नानगृह किंवा बाथरूम्स इतकी चांगली नसतात. त्यामुळे महिलांनी अशी स्नानगृह वापरताना अत्यंत काळजी घेतली पाहिजे, स्वतःला सॅनिटाईज केलं पाहिजे. वारी ही पावसाळ्यात असते, त्यामुळे आपली अंतवस्त्र ओली असली किंवा ओलावा जर आपल्या योनिमार्गाच्या जवळ असला तर फंगल इन्फेक्शन होण्याचे पण चान्सेस असतात आणि त्यामुळे खाज वगैरे सुटणं, व्हाईट डिस्चार्ज होणं अशा टाईपचे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यामुळे ह्या सगळ्याची मेडिकेशन घेऊनच जर वारीवर गेलं तर जास्त चांगलं. आपले सॅनिटरी नॅपकिन्स, डिस्पोजेबल बॅग्स, त्याच्याबरोबर जास्त आंतरवस्त्र म्हणजे इनरवेअर्स हे त्यांनी घेतली पाहिजे आणि वारीत स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे. आपली हेल्थ जर छान असेल तर आपली भक्ती टिकते आणि आपण वारी एन्जॉय करतो. माऊली माऊली.